लवकरच रोबोटिक ऑपरेशन होणार आहे. त्याचं उद्घाटन माझे सहकारी अतुलजी साव यांनी केलं. सर्व उपस्थित डॉक्टर मान्यवर, मी येताना वाट पाहत होतो अतुलचं भाषण संपण्याच्या पूर्वी जेव्हा मी आल्यानंतर सुद्धा अतुलने जास्त भाषण केलं. सगळ्यांना भाषण करायला सगळ्यांना भाषण यासाठी करायला लावलं की मी आता जास्त बोलू नये, नाही तर बोला. आणि इथं रोबोट आलाय. जसजसं प्रगती करत चाललोय आपण तसतसे आता एक एक हँड कमी होत चालले. रोबोट कोणती डिग्री घेऊन आला माहित नाही. MBBS है, MD है, MS है, नो डिग्री, बट एक्सपर्ट तो आहे. आणि त्याला ऑपरेट करणारे जे जोपर्यंत नसतात, मशीन कोणतंही असू द्या, त्याला ऑपरेट करणारे जर माणसं नसतील तर त्या रोबोटचा सुद्धा काही अर्थ नाही. म्हणून एकमेकाशी कनेक्ट असलेलं हे अत्याधुनिक रोबोट आता आलेला आहे. मला डॉक्टरने आल्यानंतर तिथं दाखवलं, हे बघा हे मशीन आहे, आता हे ऑपरेट करणार आहे. मी मनातल्या मनात विचार करत होतो माझा टाइम कधी येणार आहे. मला मेडिकलचा जास्त अनुभव. एकदा असं होतं, पायऱ्या चढत होतो, दम लागायला लागला. मुंबईला असताना, आमदार असताना मित्र म्हणे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये माझा मित्र आहे, त्याच्याकडे जाऊन एकदा दाखवून दे. याला बरोबर घेतलं, हॉस्पिटलमध्ये गेलो. ते डॉक्टर नंतर हार्टचे ते डिपार्टमेंटचे हेड होते. नंतर 4 महिन्यानंतर ते हार्ट अटॅकनिक्स, त्यांचं नाव माझ्या लक्षात येणार की डॉक्टर गोयल. गेलो तिथे, दम लागला तर एंजिओग्राफी करावं लागेल. ECG वगैरे केली, एंजिओग्राफी करायची, एंजिओग्राफी केली. एक वेन्स 100% ब्लॉक आहे. माझ्याकडे आतमध्ये येऊन म्हणतात, आता बरं मी त्या बेडवर पडलो. सांगतात थोडं प्रेमानं तर सांगा, भगवान ने तुमको बचाया. आता बेडवर पडलेला माणसाला कसं वाटत असेल. मला क्या हुआ डॉक्टर साहब? समोर स्क्रीन लावलेलं असतं, त्याच्यात ते दाखवलं होतं, हे वेल्स आहे ना 100% ब्लॉक है, तुम यहाँ तक पहुंचे कैसे? मेरे दोस्त मेरे पिए के साथ आया, अब यहाँ से तुमको उतरना मुश्किल है, करना तो जो प्लास्टिक पड़ेगी, नहीं तो कुछ सच्चा नहीं करो. अरे लेकिन रिलेटिव लगते हैं ना, इसलिए फॉर्म में सिग्नेचर करना पड़ती है. तुम अगर गए तो कौन जिम्मेदार, कौन नहीं? तुम्ही हे नका विचारत जा, फॉर्म का भरता मला आजपर्यंत कळालं. मेला तरी आम्ही आमचं घेऊन जातो ना, पण ते फॉर्म नहीं, हमको वो फॉर्मेलिटी करना ही पड़ती है. मतलब मेरा रिलेटिव तो कोई नहीं, मेरा रिलेटिव मेरा पिए. अगर तुमको लगता है मैं बचना चाहता हूँ तो उसके सिग्नेचर लो, नहीं बचना चाहता तो निकाल दो. ते सही केली, एंजिओप्लास्टी. दुसऱ्यांदा सुद्धा माझी एंजिओप्लास्टी झाली. म्हणजे मला अनुभव यासाठी तुम्हाला सांगतो की मी या अतुलपेक्षा सिनियर आहे सगळ्याच बाबतीत. त्याच्या वडिलांबरोबर मी काम करायचं. सिनियरिटी मध्ये मी या गोष्टीने सुद्धा सिनियर आहे. दुसऱ्यांदा असं डिप्युटीसीची मीटिंग होती, घाम यायला लागला, तिला थोडस आली वाटतं, घरी जाऊ. डॉक्टर झाडेला आपल्या सिग्माचं बोलून घेतलं, मला गोळी इंजेक्शन दे, संध्याकाळचं फ्लाईट मला जायचंय. त्यांनी जसा पाहिला बीपी पटकन बाहेर गेला तर टाकळकरला फोन केला, त्याचं काही खरं दिसत नाही. दरवेळेला माझं माझं काम आहे ते काही कळतच नाही. तर
मला त्या गाडीने सांगितलं की तुम्हाला तातडीनं डॉक्टर टाकळकर चेक करणार आहे. मला थोडस समजत नाही. गेलो तर त्यांनी आयसीयू बेड तयारच ठेवला. व्हीआयपी लोकांचं एक बरं असतं, त्यांना कुठं काही दुखू द्या, त्यांचा व्हीआयपी बेड तयार असतो. टाकलं 2-4 तरी तिकडून सगळं सलाईन फिलाईन लावून इंजेक्शन देणं सुरू केलं. जे काय करायचं कर, मला 6:30 वाजताचा फ्लाईट आहे, मला जायचं. ते मी तुम्हाला सोडू शकत. त्यांनी डॉक्टर बी आजकाल काय कधी राजकारणी नाहीये, त्यांना माहिती आहे लिंक कुठपर्यंत जाऊ शकते. उद्या जर आपण इथं दादागिरी केली तर त्यांना माहिती की DF ला सांगितलं म्हणजे देवेंद्र फडणवीसला सांगितलं की हानीत होऊन जातो. त्यांनी तसंच फोन केला आमच्या एक शिंदे साहेबाला की याची परिस्थिती गंभीर आहे, परंतु पेशंट तुमचा असा आहे की तुमच्यासारखाच आहे, तो ऐकणार नाही. तर शिंदे साहेबांनी फोन मारला, तुला मुंबईलाच यायचंय ना, सकाळी तुला काय म्हणतात त्याला एअर ॲम्ब्युलन्स पाठवतो, तू ये. मग मला कळालं की मी जास्त सिरियस आहे. सकाळी 8:30 वाजता पुन्हा निघाव केला. तिथं ते सर्व उपस्कार. सांगायचं तात्पर्य असं आहे की माणसाच्या आयुष्याची हे मेडिकल जे आहे ना ते लागलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये काय असावं